तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ रिक्षावाले पूर्ण बघावा लागणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लय काही शिकायला मिळणार आहे. आपण रिक्षा चालवतो, तर आपल्याच अशा रिक्षा बांधवावरती एक झालेला अन्याय या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, घटना अशी घडलेली आहे. घटना थोडी 4-5 दिवस अगोदर घडलेली आहे, पण आत्ता माझ्या वाचण्यात आलेली आहे पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये मला वाचण्यात आलेली आहे गोष्ट ही. तर मित्रांनो, चिंचवड स्टेशनला आपला एक रिक्षा बांधव थांबला होता. चिंचवड स्टेशनला आपल्या शिवाजी चौकामध्ये. तर रात्रीची वेळ होती आणि त्याच्यासोबत एक अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. मित्रांनो, आपण प्रत्येकजण आपल्या घरपरिवारासाठी काय 2 पैसे मिळतील याच्या आशेने आपण रात्री उशिरापर्यंत थांबतो, पण तेच उशिरा थांबणे मित्रांनो काही आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना, याची पण काळजी सर्वांनी घ्यायची आहे. तर अशी वाईट घटना त्याच्यासोबत घडली मित्रांनो. तर घटना अशी आहे मित्रांनो की रात्री शनिवार होता, म्हणजे बहुतेक 4-5 तारखेच्या दरम्यान असावं शनिवार. तर शनिवारी रिक्षावाला असा थांबला होता चिंचवड स्टेशनला सिग्नलला. तर आपल्या प्रवासी कोण मिळेल, भाडं मिळेल त्याच्या प्रतीक्षेत तो असावा. तर 2 तरुण रात्रीच्या वेळी त्याच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला चिंचवड स्टेशनला आनंदनगरला जायचं आहे. तर त्यांच्या काही वागणुकीवरनं किंवा कशावरनं त्याला काहीतरी शंका वाटली असावी, पेलेले असावे किंवा काय अन्य काही प्रॉब्लेम असावं, त्यांच्या बोलण्यात चालण्यात काय त्याला चुकीचं वाटलं असावं. तर अशा कारणावरून त्यांना नकार दिला. तर त्या रागातून त्या तरुणाने, तरी 18-20 वर्षाचे असावे, म्हणजे पेपरमध्ये त्यांची नावं वगैरे सर्व डिटेल दिलेली आहे, पण आता मी त्यांची नावं सांगत नाही आपल्या इथं. तर त्या रागामध्ये त्या तरुणाने जवळ असलेली त्यांची शस्त्र काढून धारदार शस्त्रांनी त्या रिक्षावाल्यावरती बिचाऱ्यावरती वार केलेत, जखमी केला आहे. आणि तशाच जखमी अवस्थेमध्ये त्यांनी जवळच असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतलेला आहे. परंतु आपण जर असं रात्रीच्या वेळी थांबत असू तर आपण पण आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे. जास्त वेळ थांबणंच मला तर वाटतं चुकीचं आहे. असं आपण रात्रीच्या वेळी थांबून असं काय किती कमवतोय असं, त्यापेक्षा आपण दिवसाचं आपलं शेड्यूल सेट करून घ्या. शक्यतो आपण आहे ना सकाळी लवकर निघालात तर धंदा होऊ शकतो चांगल्या प्रकारे. तर संध्याकाळी जास्त वेळ थांबणं चुकीचं आहे, कारण संध्याकाळची लोकं पियालेली असतात वगैरे, काय कोण कुठला पॅसेंजर कशा पद्धतीचा असेल आपल्याला सांगता येत नाही. तर तुम्ही सकाळी लवकर निघालात 5 वाजता, ट्रॅव्हल्स वगैरे येतात, एस टी स्टँडला वगैरे तुम्ही गेलात, तिकडनं पण तुम्हाला भाडे मिळू शकतात, तुम्ही कव्हर करू शकता. तर नाईटला थांबणाऱ्या रिक्षावाल्याने काळजी घ्यायची आहे. काय जास्त एवढं काय नाईटला काय एवढे मोठे हे नसतं, काय रिक्षा कमी असतात, भाडे मिळतात, पण तेवढी भाडे आपल्याला जेवढं आपण सोडायला जातो तेवढंच रिटर्न आपल्याला एमटी यावं लागतं. तर ते आशेवरती कोण धंदा करत असतील तर त्यांनी विचार करायला पाहिजे, कारण अशा घटना घडतात. आज त्या बिचाऱ्या भावाबरोबर घडले, उद्या आपल्याबरोबर घडेल सांगता येत नाही, कारण आपण पण रस्त्यावरतीच असतो. कुठलं पॅसेंजर कसं भेटेल आपण तर ओळखत नाही, काय नाही, आपण डायरेक्ट बसवतो. तर मित्रांनो, अशा घटना खूप घडतात, पण आज रिक्षावाल्यासोबत माझ्या म्हणजे वाचण्यात आले म्हणून मी तुम्हाला सांगितले. तर अशी घटना एकदा मागती पण मला एका रिक्षावाल्याने सांगितली होती. अरे, भुजबळ चौकातून त्याला एक बुकिंग आली होती, रात्री 11 वाजता तो थांबला होता आणि तिकडनं त्याला चाकणची बुकिंग आली होती. तर चाकणची बुकिंग घेऊन जात असताना पॅसेंजरने डायरेक्ट त्याला जिथं ड्रॉप लोकेशन आहे तिथं गेल्यानंतर त्याला धमक्या दिल्या, नाही पैसे देत असं तसं, आणि डायरेक्ट म्हणजे त्याच्याकडे काहीतरी हत्यार वगैरे होतं, सुरी वगैरे होती, तर असे हत्यार दाखवून धमकी दिली होती त्याला. तर मित्रांनो, असं समोर जर हत्यार दाखवलं तर आपण तरी काय करणार आहे हो? रात्रीच्या वेळी आपण कुठं असतो, आपलं तिथं कोण जवळपास नसतं. तर मित्रांनो, मला तर वाटतं शक्यतो आहे ना रात्रीचं आपण 10च्या नंतर थांबलंच नाही पाहिजे. धंदा करणारा माणूस कसा पण करू शकतो, रात्रीचंच करायला पाहिजे असं काही नाही. तर मित्रांनो, काळजी घ्या, आपली काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपल्या मागं कोण ना कोणतरी असते, त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो. तर त्या मेहनतीला कुठं आपण जर एकटा कमवत असतो आणि असं जर आपल्यासोबत जर असं काय झालं तर आपल्या मागच्याना कुणाचा आधार नसतो. तर त्यासाठी धंदा करायलाच पाहिजे, पण तो कसा चौकटीत राहून धंदा करायला पाहिजे. रात्रीचा असा जर प्रकार आपल्यासोबत घडला तर आपल्या परिवाराला उघड्यावर पडायला होईल. तर त्यासाठी मित्रांनो काळजी घ्या आपली. आणि तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रांबरोबर. सर्व जे आपले रिक्षा मित्रांचे ग्रुप वगैरे असतील त्या ग्रुपवरती शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला, जय महाराष्ट्र.